नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण अँथ्रोपोलॉजीच्या प्रायमेट ॲडॅप्टेशन्स या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा प्रायमेट ॲडॅप्टेशन्स कुठले कुठले आहेत, तर ते आहेत अर्बोरियल ॲडॅप्टेशन आणि टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन. अर्बोरियल म्हणजे झाडांवर राहणं आणि टेरेस्ट्रियल म्हणजे भूमीवर किंवा जमिनीवर राहणं. तर प्रिमिटिव्ह ॲन्सेस्ट्री म्हणजे काय या मुद्द्याबद्दल पाहूया. तर प्रिमिटिव्ह ॲन्सेस्ट्री म्हणजे सर्वात प्रारंभीचा प्रायमेट पूर्वज. म्हणजे हे जे आपण सर्व प्रायमेट्स आहोत, आपल्या सर्वांचा एक प्रारंभीचा पूर्वज तो कसा होता, तर तो एक लहान म्हणजे त्याचा आकार लहान होता, चौपाय म्हणजे तो 4 पायांचा होता, जो झाडांवर राहणारा होता, तो झाडांवर राहायचा आणि तो सस्तन प्राणी होता. म्हणजे तो बाळांना दूध पाजून जगवायचा. जो झाडाच्या सालीत नखे खोचून चढायचा, म्हणजे त्याचे लोकोमोशन म्हणजे त्याची हालचाल कशी होत असे, तर तो झाडांच्या सालीमध्ये नखं खोचायचा आणि वर चढायचा म्हणजे हालचाल करायचा. म्हणजे आता इमॅजिन कसं करणार आता या प्रायमेटला, तर कुत्र्याच्या आकाराची खारुताई इमॅजिन करा. इथं मी एक्झाम्पल लिहिलेलं पण आहे. कुत्र्याच्या आकाराची खारुताई इमॅजिन करा. आणि याच आद्य पद्धतीतून हालचालींच्या मग अनेक भिन्न शैली उत्क्रांत झाल्या. त्या कुठल्या त्या आपण पाहूया आता. तर क्लासिफिकेशन ऑफ प्रायमेट लोकोमोटर पॅटर्न्स म्हणजे प्रायमेट हालचाल नमुन्यांचे वर्गीकरण. म्हणजे प्रायमेट कुठल्या कुठल्या प्रकारे हालचाली करतात बाबा, ते आता आपण पॉईंट वाईज समजून घेऊया. तर पहिला प्रकार आहे व्हर्टिकल क्लिंगिंग अँड लिपिंग. म्हणजे उभे चिकटणे आणि उडी मारणे. उभे चिकटणे म्हणजे कशाला चिकटणे, तर एका आधाराला चिकटणे. जे प्रायमेट्सचे 4 पाय असतात, 4 लिम्स असतात, त्याच्या सहाय्याने त्या सहाऱ्याला चिकटणं आणि जे हिंड लिम्स म्हणजे मागचे पाय असतात त्याच्या सहाय्यानं उडी मारणं, असा याचा अर्थ आहे. तर समजून घेऊया हे काय आहे. या पद्धतीतील प्रायमेट्स समोरच्या अंगांनी म्हणजे 4 लिम्स याच्या सहाय्याने काय करतात, खड्या म्हणजे उभ्या आधाराला चिकटतात आणि पाठीच्या हिंड लिम्ब याच्या सहाय्याने जोरदार उड्यांनी पुढे जातात. ही त्यांची लोकोमोशनची पद्धत आहे. ही पद्धत प्रामुख्याने कोणामध्ये आढळते बाबा, तर त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ते आहेत गॅलागो, काही लेमूर्स, इंड्रिस आणि टार्सियर यांसारख्या प्रारंभीच्या प्रायमेट्स. म्हणजे हे सगळे कोण आहेत, प्रोसिमियन्स यांच्यामध्ये आढळतं. प्राणी झाडांवर फिरतात आणि जमिनीवर असताना द्विपद उड्या मारू शकतात, असा याचा अर्थ आहे. या व्हर्टिकल क्लिंगिंग आणि लिपिंगमधले प्राणी झाडांवर फिरतात आणि जमिनीवर असताना द्विपदी उड्या पण मारू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आहे क्वाड्रापेडलिझम. क्वाड्रापेडलिझम म्हणजे काय, 4 पायावरती आता चालायला लागले. तर त्या क्वाड्रापेडलिझममध्ये पण प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे स्लो क्लाइम्बिंग. स्लो क्लाइम्बिंग म्हणजे हळू झाड चढणे. तर त्याचे एक्झाम्पल्स आहे लोरिस आणि पॉट्टो. हे हात पायांनी घट्ट पकडून झाडावर सावकाश चढतात. त्यांचे अंगठे व पहिली बोटे हे लहान असून बाकी बोटं रुंद पसरलेली असतात. कशासाठी, तर पकड घट्ट व्हावी म्हणून. आणि ते स्लो क्लाइम्बिंग करतात. पण ते क्वाड्रापेडलिझम करतात म्हणजे 4 पायांनी हे स्लो क्लाइम्बिंग करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे फांद्यांवर धावणे और चालत राहणे म्हणजे ब्रांच रनिंग और वॉकिंग. त्याचे एक्झाम्पल काय आहे, त्याचे एक्झाम्पल आहे ट्रीशू. जे फांद्यांवर धावत उड्या मारतात त्यांचे समोरचे आणि पाठीचे पाय जवळपास सारखे असतात. कशासाठी, कारण त्यांना रनिंग वॉकिंग करायचे ना फांद्यावर म्हणून. तरी पण थोड्याफार प्रमाणात पाठीचे पाय थोडे मोठेच असतात. त्याच्यानंतर तिसरं आहे नखांवर अवलंबून चौपदर चाल म्हणजे क्लॉयडेड क्वाड्रापेड्स. हे सगळे क्वाड्रापेड्सच बघतो आहे आपण. पहिलं काय बघितलं आपण क्वाड्रापेड्समध्ये, पहिलं बघितलं स्लो क्लाइम्बिंग करणारे, दुसरं बघितलं ब्रांच रनिंग आणि वॉकिंग करणारे, आणि आता तिसरं आहे क्लॉयडेड क्वाड्रापेड्स. तर त्याचे एक्झाम्पल्स आहे मार्मोसेट्स. मार्मोसेट्समध्ये आजही जडण्यासाठी नखे आढळतात, त्यामुळे त्यांची उत्क्रांतीकडे ट्रीशूशी जुळते. आणि ट्रीशूचं एक्झाम्पल मग कशामध्ये बघितलं होतं, ब्रांच रनिंग आणि वॉकिंगमध्ये. त्याच्यानंतर झालं आपलं क्लॉयडेड क्वाड्रापेड्स. आणि आता क्वाड्रापेड्समध्ये आहेत प्रिहेन्साईल हँड क्वाड्रापेड्स म्हणजे पकडू शकणाऱ्या हातांचे चौपदर चालणारे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत आय, मँगले, लेमूर, काही सिबिट, गुॲनॉन आणि काही मॅकॉक्स. हे चौपदर चालताना पकडू शकणारे हातपाय वापरतात. म्हणजे प्रिहेन्साईल म्हणजे ते पकडतात त्यांच्या सहाय्याने. तर आपलं
पहिलं काय झालं क्लासिफिकेशनमध्ये, व्हर्टिकल क्लिंगिंग आणि लिपिंग, उभे चिकटणे आणि उडी मारणे. नंतर सेकंड झालं क्वाड्रापेडलिझम. त्याच्यामध्ये आपण 4 प्रकार बघितले: स्लो क्लाइम्बिंग, ब्रांच रनिंग अँड वॉकिंग, क्लॉयडेड क्वाड्रापेड्स आणि प्रिहेन्साईल हँड क्वाड्रापेड्स. आणि आता तिसरा मुद्दा आहे सेमी ब्राकिएशन, म्हणजे अर्धभुजावरण, म्हणजे ते फांद्यांवर लटकणार आहेत, आता ब्राकिएशन करणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे नव्या जगतातील अर्धभुजावरण, म्हणजे न्यू वर्ल्ड जे मंकी आहेत त्यांचं ते सेमी ब्रॅकिएटर्स आहेत. तर त्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत हाऊलर, स्पायडर, उली स्पायडर, माकडे. हात, पाय आणि मजबूत पकडू शेपटीने खांद्यांखाली झुलतात, म्हणजे ते फांद्यांवर लटकतात. कशाच्या सहाय्याने? हाताच्या सहाय्याने, पायाच्या सहाय्याने. त्यांची शेपटी पण तेवढी मजबूत असते, त्याच्या सहाय्याने ते झुलतात. नंतर याच्या सेमी ब्रॅकिएशनमध्ये दुसरे काय येतात, तर येतात जुन्या जगतातील अर्धभुजावरण, म्हणजे ओल्ड वर्ल्ड सेमी ब्रॅकिएटर्स. त्यांचे एक्झाम्पल्स आहेत कोलोबस, लंगूर आणि त्यांचे नातेवाईक. हे काय करतात मग? सेमी ब्रॅकिएशन करतात, म्हणजे आर्म स्विंगिंग करतात, म्हणजे हात झुलवतात, क्लाइम्बिंग करू शकतात, चढू शकतात, चौपदर चाल करू शकतात, क्वाड्रापेडल वॉकिंग म्हणजे आणि लिपिंग करू शकतात, आणि उड्या यांचा मिलाफ करतात. त्यांचे धड या गोष्टी करतात ना ते सगळे, त्यामुळे त्यांचे धड आखूड असतं, हात लांब असतात, बोटे लांब असतात आणि अंगठे लहान असतात, कारण त्यांना हे फांद्यांवर लटकणं म्हणजे सेमी ब्रॅकिएशन करता यावं. तर याच्यामध्ये आपण 2 काय पाहिले, तर न्यू वर्ल्ड सेमी ब्रॅकिएटर्स आणि ओल्ड वर्ल्ड सेमी ब्रॅकिएटर्स पाहिले. तर आता चौथा मुद्दा आहे टेरेस्ट्रियल क्वाड्रापेडलिझम, म्हणजे भूमीवरील चौपदर चाल. आतापर्यंत आपण आर्बोरियल गोष्टी बघितल्या, आता आपण टेरेस्ट्रियल क्वाड्रापेडलिझम बघतोय. तर त्याच्यामध्ये त्यात मॅकॉक्स, बाबून, पटस माकड तळपाय आणि बोटांच्या टोकांवर धावतात. सर्व पाय सारख्याच लांबीचे असून अंगुठामुळे ते अचूक पकड शक्य होते त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर 5वं येतं नकल वॉकिंग, मुठांवर चाल. हे जे मणीवरचेच मोठ्या शरीराचे जे चिंपांजी आणि गोरिल्ला वाकलेल्या बोटांच्या मुठांवर आणि तळपायांवर चालतात. लांब हात आणि लहान अंगठे, यामुळे ते खाताना चढू आणि लटकू शकतात. त्याच्यानंतर 6वं आहे? 6वं आहे ट्रू ब्रॅकिएटर्स म्हणजे खरे भुजावरण, म्हणजे ते फक्त आणि फक्त काय करणार, त्या झाडांवर लटकणार, कुठं पण जाताना ते रेअरलीच खाली उतरणार, जास्त करून ते लटकणारच, म्हणजेच ट्रू ब्रॅकिएशन. त्याचे एक्झाम्पल्स आहेत गिबन आणि सिॲमन. तर फांद्यांखाली हात झुलतात आणि कधी फांद्यांवर उभे चालतात. लहान शरीर असतं त्यांचं, कारण त्यांना लटकावं लागतं ना सतत. त्यानंतर त्यांचे अतिलांब हात असतात, हेच कारण, आणि त्यांचे लांब बोटे असतात, तेच पकडण्यासाठी सोपं जावं याच्यासाठी. हे झाले ट्रू ब्रॅकिएटर्स. त्याच्यानंतर आहेत रूपांतरित भुजावरण, म्हणजे मॉडिफाईड ब्रॅकिएशन. त्याच्यामध्ये तर ओरँगुटान, ते हातांनी झुलतात पण जड शरीरामुळे चढताना लटकताना पायांवर भर देतात. आणि शेवटी आहे बायपेडालिझम कोण करतो? आपण करतो, द्विपाद चाल. आधुनिक माणूस लांब पाठीच्या पायांवर सरळ चालतो, वाढलेले पाय त्याचे, म्हणजे लेंथ जास्त आहे, आखूड रुंद श्रोणी आहे, म्हणजे पेल्विस आपला आखूड आहे पण रुंद आहे, आणि असंलग्न मोठा अंगठा, म्हणजे नॉन अपोजेबल, समोर येऊ न शकणारा प्रभावी पावलांना साथ देतात, म्हणजे पायाचा अंगठा नॉन अपोजेबल आहे माणसाचा. तर हे झाले त्याचे लोकोमोशन कसं करतं त्याचं क्लासिफिकेशन. नंतर एकदा वाचून घ्या, म्हणजे तुमच्या इझिली लक्षात येईल. आता पुढचा मुद्दा आहे ॲनाटॉमिकल अँड सेन्सरी ॲडॅप्टेशन्स काय केले माणसाने. तर त्याचा प्रायमेट्सचा ॲनाटॉमिकल अँड सेन्सरी ॲडॅप्टेशन्स, त्यांचा लवचिक सांगाडा झाडांवर आणि जमिनीवर अनेक प्रकारच्या हालचाली शक्य करतो. आपण तर बघितलं, झाडांवर आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी तो हालचाली करतो. या दोन्ही ठिकाणी या लवचिक सांगाड्यामुळे हालचाली शक्य होतात. त्यानंतर विरुद्ध वळणारे अंगठे आणि पकडू शकणारे जे मोठे पंजे आहेत, ते वस्तू हाताळणे आणि घट्ट पकड यांना मदत करतात. त्यानंतर त्यांची सपाट नखे स्पर्शगाद्या म्हणजे टॅक्टाईल पॅड्स घर्षण देतात आणि संवेदनशील स्पर्श क्षमता वाढवतात. हाडांच्या कोशातील जे समोर पाहणारे डोळे आहेत, ते त्रिमितीय दृष्टी देतात, म्हणजे 3D विजन देतात, जे फांद्यांतील अंतर मोजताना अत्यावश्यक ठरते. म्हणजे उड्या मारताना फांद्यांतील अंतर माहिती असलं पाहिजे ना, कुठंपर्यंत उडी मारायची, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर झाडांवरील जीवनात वास कमी उपयोगी ठरणारे ग्रहण संवेदना मात्र घटली आहे यांची. आणि आता यांची समरी, इव्होल्युशनरी समरी काय आहे, तर आपण जे प्रकार पाहिले ते त्या प्रकाराविषयीच नावं इथे सांगितलेत. लक्ष देऊन बघा. नख्या खोचून चढणाऱ्या चौपाय पूर्वजातीतून प्रायमेट्स उभ्या उड्या मारणारे, सावकाश चढणारे, फांद्यांवर धावणारे, अर्धभुजावरण करणारे, मुठांवर चालणारे, खरे भुजाभरण करणारे आणि शेवटी भूमीवर चालणारे द्विपद.
अशा विविध प्रकारात विभागले. प्रत्येक हालचाली शैलीला सांगाडा, स्नायू आणि इंद्रिय यांची खास जुळवणी लाभली. या सर्व जुळवणी झाडांवरील पूर्वजत्वाने प्रायमेट गणाला मिळालेली विलक्षण बहुमुखी क्षमता कशी घडवली ते दर्शवतात. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं तर प्रायमेटचे ॲडॅप्टेशन्स पाहिले आर्बोरियल आणि टेरेस्ट्रियल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, अभ्यास करत राहा. आणि जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असतील तर मी याचे जे स्क्रीनशॉट्स आहेत ते माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर अपलोड करेल, ते तुम्ही पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.